श्री गणेशाय नमः। वैदर्भदेशी परम पवित्र अमरावती नामे एक नगर, तेथे शिवालय महाथोर जे का अपूर्व त्रिभुवन। तेथे कोणे एके काळी शिव पार्वती एके स्थळी, उभयता येऊनी देऊळी सहज स्थिती क्षण एक। स्थळ रमणीय देखोनी पार्वती म्हणे शूलपाणी, सारी पाट मांडोनी खेळो असे वाटते। मग शिव म्हणे आवश्यक डाव मांडिला सम्यक, तेथे गुरव पुजारी होता एक त्यासी गिरिजा काय बोले। हा डाव कोणी जिंकिला सत्य सांगे ये वेळा, तव तो गुरव बोलिला शिवे जिंकिला म्हणोनी। मग दुसरा डाव मांडिला खेळता पार्वतीने जिंकिला, अंबा म्हणे असत्य गुरव बोलला तरी तू कोडी होशील। असत्य बोलशी पापराशी वेगी घेई मम शापासी, तुझ कुष्ठ होईल सर्वांगासी विलंबयासी न लागे। या परी गुरव शापुनी उभयता गेली कैलास भुवनी, गुरव पावे अवलोकुनी अंगीची कांती पालटली। गुरव मनी चिंता करी हा जाईल कैशा परी, कोड अंगी दुःख करी कवण उपाय असे यासी। तव तेथे अप्सरा सुंदरी घेऊनी पूजा सामुग्री, पूजा वया शिवगौरी देऊळा भीतरी पातली। तिने पाहिले गुरवाते तुझ कोड जाहले कवण्या अर्थे, गुरव बोलले भयभीत चित्ते गिरिजेने मज शापिले। हे ऐकोनी अप्सरा सुंदरी म्हणे गुरवा तू चिंता न करी, 16 सोमवार व्रत निर्धारी करिता व्यथा जाईल। मग तो उठोनी पूजा करी कर जोडोनी विनंती करी, माते हे व्रत झड करी मज उकलोनी सांगिजे। अप्सरा म्हणे अवधारी तू सोमवाराचे व्रत करी, दिवसा असावे निराहारी सायंकाळ पावे तो। मग त्या दिवशी सायंकाळी सांग पूजावा चंद्रमौळी, धूपदीप इत्यादिक सकळी षोडशोपचारे पूजावा। मग अर्धशेर कणिक घेईजे त्याचे भाग अंगारे 3 कीजे, घृत गुळे सहित भक्षिजे लवणारहित जाणपा। ऐसे 16 सोमवार व्रत चालविजे यथास्थित, हे जाहलिया समाप्त 17वे सोमवारी करावे। कणिक घेईजे 5 शेर त्याचे भाग अंगारे समग्र, घृत गुळेसी परिकर चूरमा तया करावा। तो चूरमा देवळी न्यावा भावे चंद्रमौळी पूजावा। तिसरा भाग अर्पावा सदाशिवासी ते धवा, दुसरा भाग देऊळी वाटिजे उरला एक घरा आणिजे। तो आपण स्वतः भक्षिजे कुटुंबा समवेत आदरे। अप्सरा म्हणे अवधारी गुरवा हे व्रत तू भावे करी, कुष्ठ जाईल निर्धारी सत्य सत्य त्रिवाचा। ऐकता गुरव धरिता जाहला अंतःकरणापासोनी आचरला, पूर्वदशा अंग पावला समाप्ती होता कुष्ठ जाय। या उपरी एके दिनी ईश्वर पार्वती मिळोनी फिरत फिरत मागुत्यानी त्याच देऊळी पातली। पूर्वी गुरवासी शाप दिधला ते स्मरण झाले पार्वतीला, साक्षेपे पाहोनी गुरवाला तव कुष्ठ अंगी दिसेना। पार्वती पुसे गुरवा प्रती तुझे कुष्ठ गेले कवणे रीती, येरू बोले यथार्थ निगुती श्रेष्ठ व्रतासी आचरलो। 16 सोमवार व्रत करोनी तोषविली शिव भवानी, त्याची एक कृपा अवलोकनी अंगीचा कुष्ठ लोपला। उमा ऐकोनी आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी, मी हे व्रत आचरी निर्धारी षण्मुख रुसला म्हणोनिया। मग हिमनगजा व्रत आचरी पूर्वव्रताचे अवसरी, स्वामी कार्तिक मनी विचारी मातेसी रुसणे अयोग्य। स्वामी उठोनी तात्काळी धावोनी आला माते जवळी,
पाहोनी उमा संतोषली, आनंद चित्ती न समाये. स्वामी बोले जननिसी, माझे मनी न राहावे तुझ पासी. म्हणोनी असता अरण्यवासी, दिवस काही लोटले. आता उद्भवली कल्पना, जावे मातेच्या दर्शना. ऐसी भावया मनकामना, कारण काय सांगिजे. मग शैलजा म्हणे पुत्र श्रेष्ठा, 16 सोमवार धरोनी निष्ठा. तेणे तुझ जाहली उत्कंठा, माझे भेटीची सत्यपै. ऐकोनी व्रताचे महिमान, स्वामी बोले स्वये आपण. जननी व्रत हे मी करीन, मनकामना चित्तासी सांगतो. माझा मित्र एक ब्राह्मण, देशांतरा गेला बहुदिन. त्याची भेटी व्हावया लागून, इच्छा पोटी वसतसे. या उद्देशे स्वामी कार्तिक, व्रत आरंभिले देख. संपूर्ण होता तात्कालिक, फळाधीश पावला. रम्यवनी सहजगती, स्वामीने देखिला पंथी. मित्र ओळखुनी ब्रह्ममूर्ती, अष्टांग भावे भेटला. विप्रनवल करी चित्ता, स्वामी प्रति होय पुसता. तुम्ही आम्ही मार्गी चालता, भेटी उभयता नवल हे. मित्रासी म्हणे शिवसुत, मी व्रत आचरलो अद्भुत. तेणे तुझी भेटी सत्य, अकस्मात पै जाहली. द्विज म्हणे चमत्कार व्रताचा, तरी मी करी काया वाचा. मज स्वार्थ आहे लग्नाचा, म्हणोनी मज सांगिजे. शिवसुत सांगे यथायुक्ती, तेची ब्राह्मण धरी चित्ती. व्रत चालवी यथा निगुती, विदेशी गमन करीतसे. व्रत होताची संपूर्ण, विचित्र कर्माची गती गहन. मार्गी एक नगर शोभायमान, रम्य अपूर्व देखिले. तेथील राजा पुण्य पवित्र, त्यास एक कन्या सुंदर. तिचे मांडिले स्वयंवर, पण दुर्धर करोनी. मिळाले राजे अति अद्भुत, 18 वर्णादी समस्त. तयान माझी द्विजनाथ, ते कौतुके पाहू पातला. राये हस्तिनी शृंगारुनी, तिचे सोंडी माळ देऊनी. यथाविधी करोनी, मंडळा माझी सोडिले. ती हस्तिनी फिरत फिरत, आली जेथे द्विजनाथ. गळा माळ घालोनी त्वरित, गजमस्तकी बैसविला. पाहोनी राजा आनंद घन, सुख सोहळा लग्न विधान. करुनी वधूवरे दोघे जण, स्वगृहासी बोळविली. उभयता एकचित्ते करोनी, नांदत असता आपुले सदनी. प्रभुत्व पावली राजनंदिनी, पूर्ववृत्तांत जाणविला. एकांत स्थळी समाधानी, उभयता असता सुख सदनी. निवांत समय पाहोनी, राजकन्या प्रश्न करी. मार्गस्थ असता द्विजोत्तमा, मी कैसेनी प्राप्त जाहले तुम्हा. कोण्या सुकृताचा महिमा, हे मज लागी सांगिजे. द्विज म्हणे ऐके साचार, व्रत केले 16 सोमवार. त्या पुण्ये मज साचार, भार्या प्राप्त जाहलीस. राजकन्या आश्चर्य करी, व्रत ऐकिले नवलपरी. हे आचरोनी निर्धारी, चमत्कार पाहुयाचा. धरोनी पुत्राची कामना, व्रत आरंभिले जाणा. सुफल होताच पुत्ररत्ना, सदाशिवे दिधले. शतायुषी आणि शुचिष्मंत, ज्ञानी अनुभवी आणि विरक्त. पुण्यशीळ प्रतापवंत, पितृसेवेसी सादर जो. आज्ञा पाळक पुत्र जाहला, देखोनी द्विज संतोषला. म्हणे या व्रताचा प्रताप आगळा, तो मज वर्णिला न जाय. ज्ञानदशेसी येता, माते लागी होय पुसता. मी सर्व गुण संपन्नता, प्राप्त कैसेनी तुम्हा ते. माता म्हणे पुत्र राया, उत्तम शिवव्रत करोनिया. शूलपाणी तोषवुनिया, मनकामना पुरविली. पुत्र म्हणे माते लागुनी, हे व्रत सांगे कृपा करोनी. भक्तिभावे आचरोनी, कामना पूर्ण व्हावया. माझे मनीचा इत्यर्थ, राज्यासनी बैसावे त्वरित. क्लेशरहित दुःखरहित, काही सायास न करिता. मातेसी पुसोनी व्रत विचार, यथोक्त आचरे द्विजवर.
तव एके नगरी राजा थोर, वृद्धापकाळ तयाचा. तयासी पोटी पुत्र संतान, नसता एक कन्यारत्न. तिज लागी व्रत विचारून, ब्रह्मानंद नेमिला. कन्या अपरणे निसाचार, विधियुक्त केले स्वयंवर. राज्य देवोनी समग्र, पदी आपुले नेमिला. ब्राह्मण राज्य करू लागला, व्रत संकल्प पूर्ण जाहला. तव 17वा सोमवार आला, स्त्रियेसी सांगून पाठविले. कणिक 5 शेर घेऊनी, त्याचे 3 अंगारे करुनी. तूप गुळाचा चूरमा करुनी, सत्वर देवळी पाठविजे. तिने ऐकोनी समाचार, म्हणे एवढा राजा थोर. देवळी चूरमा नेता विचार, थोर पण कैसे निवाटे. 500 रुपये तबकी भरोनी, पाठविले देवळा लागोनी. तेणे व्रत भंगिले तत्क्षणी, शूलपाणी क्षोभला. देव म्हणे राजाला, तुझ स्त्रीने व्रतभंग केला. राजा लागी क्षय आला, प्रत्यया येईल तुझ लागी. तू या स्त्रियेसी घरी ठेविता, सर्व क्षय होईल तत्वता. तुझे राज्य रक्षणे आता, तरी स्त्रीस सर्वथा ठेवू नको. मग बोले प्राचीन प्रधान, तिचे बापाचे राज्य असोन. तिसी द्यावे काढोन, हे तव निंद्य आम्हा ते. ईश्वर बोले प्रधानासी, तरी तू होशील अधमराशी. राज्य बुडेल निश्चयेसी, स्त्रियेसी घरी ठेविता. मग उभयवर्गी विचार करोनी, राज्यकन्या दिधली काढोनी. ती चालली दीनवदनी, बहुत खेद करीतची. दुःखित मानसी चिंताक्रांत, चरणे चालली दूरपंथ. नगर देखिले अकस्मात, माझी सुंदरी प्रवेशली. दुर्बळ म्हातारीचे घरी, तेथे राहिली राजकुमारी. म्हातारी म्हणे ऐकणारी, एक कार्य तुझ प्रती सांगते. चिवटे आणावी विकोनी, तुझ मी काही देईन साजणी. अवश्य म्हणोनी राजनंदिनी, चिवटे विकू निघू लागे. शिरी चिवटे ठेविली बांधोन, अकस्मात अद्भुत प्रभंजन. वारियाने चिवटे गेली उडोन, आली परतोन घरासी. म्हातारीस म्हणो लागली, की चिवटे अवघी उडाली. मग म्हातारी काय बोलली, तू जाय शीघ्र येथोनी. तेथून राणी चालली, तेलियाचे घरी राहिली. तेथेही होणार गती जाहली, ते चतुरी परिसिजे. 4 घागरी भरोनी तेलियाने, ठेविल्या होत्या तेलाने. तिने पाहता रितेपणे, तेल अवघे उडाले. मग तेली म्हणे झडकरी, तू जाय आता कृपा करी. तू असता आम्ही भिकारी, होऊ ऐसे वाटतसे. तेली मनी आश्चर्य करी, तेल उडाले कैशा परी. ही बाई येताच घरी, हिच्याने नाहीसे दिसतसे. तेलियाने बाहेर घातली, ती नदी तीरा चालली. तव नदी सर्व आटोनी गेली, पापयोगे जाणपा. मग ती हिंडे वनात, तव सरोवर देखिले अकस्मात. जळ निर्मळ उचंबळत, पाहून संधी पातली. दृष्टी पडता जळावर, माझी किडे जाहले समस्त. आसमंतीचे गुराखी सत्वर, गायी आणिल्या जलप्राशनार्थ. मुले जलप्राशन करीती, तव किडे देखिले अवचिती. हे ही जल त्यागुनी जाती, किडे पडले म्हणूनी. गोसावी राहत होता वनात, तो आला उदका लागून. एकटी पाहून राजनंदिनी, घेऊनी गेला आश्रमा. गोसावी बोले तिज लागून, तू मज लागी कन्ये समान. तुझ नाही अन्न वस्त्राची वाण, स्वस्थ चित्ते राहावे. मग तेथे राहिली सुंदरी, घरधंदा सर्व करी. व्रतभंगाची ऐसी थोरी, नाना दुःख भोगवी तसे. अन्नोदकासी हात लाविता, त्या माझी किडे होती तत्वता. पाहोनी गोसावी चित्ता, आश्चर्य करू लागला. आता कवण उपाय करावा, हिचे पदरी कोण दोष जाणावा. काही एक यत्न करावा, जेणे परिहार होईल. मग आरंभिले अनुष्ठान, तेणे शिव जाहला प्रसन्न. माग म्हणे वरदान, जी का अपेक्षा तुझे मनी.
मग गोसावी विनवी ईश्वरास, हिचे पदरी काय आहे दोष, तो मज सांगिजे अवश्य, कृपा करोनी स्वामिया. शिव म्हणे 16 सोमवार व्रत, इने भंगिले माझे सत्य, त्या दोषास्तव दुःख प्राप्त, दशा ऐसी जाणपा. गोसावी म्हणे उमापती, तू कृपाळू होऊनी निश्चिती, दोष परिहरोनी महासती, पूर्वस्थिती करावी. शिव म्हणे 16 सोमवार केलिया, हिचे दोष पावती विलया, ही निर्दोष होऊनिया, आपुल्या स्वामीस भेटेल. ऐसे बोलोनी शूल पाणी, गेला आपुल्या स्वस्थानी, व्रत करिता जाहली कामिनी, काही एक दिवस. तव तिचे भ्रतारासी, स्मरण जाहले बहुता दिवसी, स्त्री कोठे असेल वनवासी, शोध तिचा करावा. देशोदेशी हेर पाठविले, हिंडत हिंडत त्या वनासी आले, त्यांनी राजस्त्रिये ते ओळखिले, मागो लागले गोसावियासी. तो काही न बोले वचन, हेर गेले परतोन, राजा पाशी वर्तमान, सांगता राजा हर्षला. आपण आणि प्रधान, दोघे चालिले न लागता क्षण, थोर समारंभे येऊन, गोसावी नमिला साष्टांगी. परस्परे क्षेमालिंगन, वस्त्रे भूषणे देऊन, मृदू भाषणे समाधान, योगेश्वर तोषविला. म्हणे राजेंद्रा अवधारी, माझी हे कन्या निर्धारी, आजवरी पाळिली माहेरी, आता तुम्ही पाळिजे. ऐसे बोलोनी ते अवसरी, सती दिधली राजाचे करी, राजा उठोनी नमस्कारी, गोसावियासी ते धवा. आपली स्त्री हाती धरोनी, बैसविली सुखासनी, आपण तुरुगी आरूढुनी, निजनगरा परतले. वाजत गाजत आपुल्या स्थळा, येवोनी महोत्सव केला. दान दक्षिणा ते वेळा, देऊनी ब्राह्मण तोषविले. राजा राणीची भेट जाहली, आनंदे राज्य करू लागली. सकळ प्रजा आनंद पावली, महिमा अगाध नेणवे. ऐसे व्रत करील वरिष्ठ, त्यासी कृपाळू होऊनी नीळकंठ. दोष दरिद्र क्लेश संकट, निवारील क्षणार्धे. जो कोणी मनकामना धरून, आदरे व्रत करील संपूर्ण, त्याचे मनोरथ होतील पूर्ण, शिवकृपे सत्यत्वे. म्हणे राघव व्यंकटेश साचार, मजसी जाहला चमत्कार. भाव धरिल्या साचार, सर्व कामना सिद्ध होती. आरोग्य वृद्धी आणि धन, पुत्र पौत्र कन्या रत्न. इच्छिली इच्छा परिपूर्ण, व्रत करिता पावेल. 16 सोमवार कथा अनेक, श्रवण पठण करिता देख. त्या प्रसन्न उमानायक, निसंशय जाणपा. श्री व्यास विनवी श्रोतया प्रती, ही कथा पूर्वापार निश्चिती. नूतन नव्हे कवण कल्पिती, चतुरी सत्य जाणिजे. इति श्री 16 सोमवार कथा संपूर्ण. श्री शंकरार्पणमस्तु. ओम.